गुड मॉर्निंग सर्वांना. माधवी स्प्लेटरमध्ये मी माधवी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे. आज मी तुमच्यासोबत माझं मॉर्निंग रुटीन दाखवत आहे. मग मॉर्निंग रुटीनची सुरुवात तर माझी म्हणजे सकाळी 6 वाजताच उठलेली होती. बाहेरचं झाडून सडा रांगोळी वगैरे झाल्यानंतर मी 6:30ला आंघोळ वगैरे करून किचनमध्ये आलेली आहे. त्यानंतर सुरुवातीला तर मी जे भांडे रात्रीचे राहिलेले असतात ते पटपट लावून घेते आणि ते होईपर्यंत इकडं पाणी देखील मी अगोदरच गरम करायला ठेवलेलं असतं. 1 ग्लास पाणी उठल्या उठल्या मी पिऊन घेते, कारण गरम पाणी पिण्याचे आपल्या शरीराला खूप सारे फायदे आहेत. त्यामुळं नक्की सगळेजण घेत चला. भांडे लावून होईपर्यंत मी गरम पाणी पण माझं अधूनमधून प्यायचं होऊन जातं, कारण एकाच ठिकाणी थांबून असं कंटिन्यू पीत बसले की त्यामध्ये 10-15 मिनिट जातात. म्हणून मी तसं पीत नाही, काहीतरी कामं करतच पिते. ते झाल्यानंतर फ्रीजमधील ज्याही भाज्या मला हव्या होत्या त्या काढून घेतले. थोडेसे अंडे घेतलेले आहेत मी बॉईल करण्यासाठी, कारण थंडी आहे. तर मग मुलांनाही म्हणजे हेल्दी तर आहेच, ऑल टाईम खाल्लंच पाहिजे आणि थंडीच्या दिवसात तर अंडे आवर्जून खायला हवे आहेत. तेच मी एका साईडला अंडे उकडवायला ठेवलेले आहेत बॉईल करण्यासाठी, एका साईडला रात्रीचं दूध गरम करायला ठेवलेलं आहे. आणि सगळ्यात सुरुवातीला तर मी पीठ मळून घेते चपातीसाठी, कारण जोपर्यंत माझं भाजी वगैरे सगळी तयारी होऊन जाईल पीठ अगदी छान मुरतं आपलं. आदल्या दिवशी रात्रीच म्हणजे दुसऱ्या दिवशी टिफिनसाठी काय भाजी बनवायची याची निदान डोक्यामध्ये तरी माझी प्लॅनिंग ठरलेली असते. आज इथं मी मिक्स उसळची भाजी बनवत होते. त्यासाठी कांदा वगैरे कट करताना आपण साईडला एखादं असं टोप वगैरे ठेवून द्यायचं, म्हणजे त्याच्यावरचं साल वगैरे काहीही टाकलं बराच कचरा जमा होतो आपण कटिंग चॉपिंग करताना. तो सगळा त्याच्यामध्येच ठेवून टाकला किचन ओट्यावरती अजिबात पसारा होत नाही आणि स्वयंपाक झाल्यानंतर आपल्याला जास्त आणखीन एकदा आवरण्याचा त्रास कमी होतो. म्हणून ही टिप तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा. आपण जर का थोडीशी प्लॅनिंग जर का अगोदर करून ठेवलेली असेल तर खूप शांत पद्धतीने आपली कामं अगदी सुरळीत आणि वेळे अगोदरच पूर्ण होतात. पण आपलं इथंच चुकतं की आपण प्लॅनिंग काही केलेली नसते. मग सकाळी उठून इतकं की ती रेल्वे देखील स्लो चालत असेल पण त्यासुद्धा भरधाव वेगाने आपल्याला धावावं लागतं. त्यामुळे थोडीशी प्लॅनिंग करत चला तुम्ही. आता इथं थंडी आहे, म्हणजे सकाळ सकाळ आणखीन मी स्वेटरसुद्धा मला काढावासा वाटत नाही आहे. आणि चहाची सवय असल्यामुळं मी 1 कप चहा बनवण्यासाठी ठेवलेला आहे. अंडे देखील उकडलेले आहेत, गॅस बंद केले, थंड होत आहे, स्टीम जाते कुकरमधील. तोपर्यंत मी भाजीसाठी लागणारी सगळी कटिंग चॉपिंग करून घेतलेली आहे, कारण त्याच कुकरमध्ये मी भाजीला फोडणी टाकणार आहे. कारण उसळची भाजी बनवते तर कुकरमध्येच लवकर बनवून जाते. आता इथं मी 2रा ग्लास पाण्याचा पीत आहे. 1 ग्लास माझं ऑलरेडी पिऊन झालं सकाळी गरम पाणी. इथं 2रा ग्लास मी घेत आहे पाण्याचा, कारण पाणी भरपूर पिलं पाहिजे. आपण कामाच्या नादात किंवा थंडी आहे म्हणून जास्त पाणी पित नाही मग त्याचा आपल्या केसांवरती स्किनवरती खूप जास्त परिणाम होतो. स्किन आणखीनच ड्राय होते. त्यामुळे आवर्जून लक्षात आणून तुम्ही काय करत चला, स्वयंपाक वगैरे करताना 1 ग्लास साईडला भरूनच ठेवत चला. आणि म्हणजे मग ते आवर्जून आपल्या समोर असलं की आपण लक्षात येऊन पितोच पाणी. आता तसंच मी भात करायला देखील ठेवलेलं आहे, कारण माझ्या घरी म्हणजे भात, डाळ, भात, चपाती, भाजी असं प्रॉपरच मी सकाळी सकाळी स्वयंपाक बनवते, कारण नाश्ता वगैरे करून जमत नाही माझ्या इथं गुलबर्गामध्ये. आणि मोस्ट म्हणजे पूर्ण कर्नाटकामध्येच LKGपासून ते पूर्ण डिग्रीपर्यंत स्कूल कॉलेजचं टायमिंग 8 ते 4 किंवा 9 ते 5 असंच टायमिंग आहे. त्यामुळे नाश्ता वगैरे करून पोट भरत नाही, भागत नाही त्यांचं. मग ते नसेल तर नाश्ता करा, पुन्हा चपाती भाजी ही लगेचच करा, खूप जास्त गडबड वगैरे पण होऊन जाते. मग त्यापेक्षा सरळ चपाती भाजी डाळ भात करून पाठवत असते मी. पोट भरून घरीही जेवण करून जातात आणि टिफिनलाही नेतात. मग इडली, डोसा किंवा आप्पे यासारखे जर का पोटभरीचे जर का नाश्ते असतील तर मग ते कधीतरी बनवते. ते बनवले की तेच खातात देखील आणि टिफिनला देखील घेऊन जातात. कारण पोहे उपीटने तर तेवढी जास्त वेळ भूक थांबत नाही. माझ्याकडे इथं गॅस दोन बर्नरची शेगडी असल्यामुळं सारखं इकडून इकडं मला ट्रान्सफर करावी लागतात भांडी. तोपर्यंत मी भाताचा कुकर काढून ठेवलेला आहे, कारण भाजीमध्ये मला गरम पाणी टाकायचं आहे आणि इलेक्ट्रिक केटल वगैरे पण काही नसल्यामुळं एका साईडला मी गरम पाणी करण्यासाठी ठेवलेलं आहे. गरम पाणी झालं की या भाजीमध्ये टाकून घेते आणि भाताचा कुकर मग मी त्या साईडला ट्रान्सफर करते. कारण जर का आपण अशा गडबडीच्या वेळेस थंड पाणी जर टाकायला गेलो भाजीची चव पूर्ण बिघडून जाते. त्यापेक्षा थोडासा पेशन्स ठेवला चव देखील तशीच छान बनते आपल्या भाजीची. आता जोपर्यंत इथं दोन्ही कुकर बिझी आहे, दोन्ही गॅस बिझी आहेत, तोपर्यंत जेही काही भांडे पडलेले आहेत आत्तापर्यंत ते सगळे थोडेसे मी धुवून टाकलेले आहेत. जास्त नाही, थोडेच पडलेले होते. आणि आपले अंडे देखील छान उकडलेले आहेत. अंडे देखील मी इथं सोलून घेते तोपर्यंत.
आवर्जून तुम्ही तुमच्या मुलांच्या डाएटमध्ये किंवा तुम्ही स्वतः देखील ना आवर्जून अंड्याचा समावेश करा तुमच्या डाएटमध्ये. म्हणजे ज्या दिवशी तुम्ही खाऊ शकता त्या दिवशी, कारण आपण आपल्या हेल्थकडे देखील ना लक्ष देणं तितकंच गरजेचं आहे. कारण सगळ्यांची हेल्थ सांभाळत ना आपण आपल्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून जातो आणि मग ज्यावेळेस मग आजारी पडतो ना, आपल्यापेक्षा जास्त पूर्ण मुलांना किंवा नवऱ्याला त्याच्यातून स्ट्रगल करावा लागतो असं म्हणायला काही हरकत नाही. त्यामुळं तुमच्या हेल्थला देखील ना फर्स्ट प्रायोरिटी देत चला. इथं मी वैष्णवीचं विचारून घेत होते. बघत मुली इतक्या मोठ्या झालेल्या आहेत ना की म्हणजे आता मुलींचं मला काही करावं लागत नाही, सगळं त्यांचं त्यांनी आवरून घेतात. वैष्णवीचं फक्त विंचरावं लागतं आणि वैभवीचं देखील. पण वैभवीला थोडं मागं पण लागावं लागतं तिच्या आवर आटप म्हणून, कारण ती ना म्हणजे तिच्या खूप मागं लागावं लागतं, टी व्ही बंद कर आवर म्हणून. म्हणजे लहान असताना मुलांसोबत किती त्यांना सांगायचं शिकवायचं, किती म्हणजे स्ट्रगल करावा लागतो त्यांच्यासोबत. पण मोठे झाल्यानंतर ना कधी इतके म्हणजे मॅच्युअर होऊन जातात की एक म्हणजे असं मोमेंट येते की म्हणजे हां सगळं त्यांनीच हँडल करतात. आता काही नाही, फक्त मला त्यांचा टिफिनच बनवावा लागतो. अभ्यास देखील त्यांनी करतात, काही सांगावं लागत नाही. माझी डाळ तेवढी बनवायची राहिलेली होती. मी डाळ शिजायला ठेवलेली आहे एका साईडला आणि एका साईडला चपाती लाटून घेते. एकाच वेळेस मी सगळ्यात चपाती लाटून घेते, कारण वैष्णवी त्यानंतर वैभवी दोघींना लागतात, नंतर मी किंवा त्यांनी असतोच. त्यामुळं ना आता यावेळेसच मी करून घेते. आणि जर कसे नंतर हवे असतील तर दुपारसाठी 2 भाकरी आणि 1 भाजी आणखीन एकदा मी बनवते यांना हवी असेल तर. चपाती झाले की तसंच लगेचच हातासारखंच ना किचन ओटा देखील साफ करून घेते. त्यामुळं नंतर एक्स्ट्रा आणखीन जास्त किचन ओटा साफ करण्यासाठी मला एक्स्ट्राचा टाईम द्यावा लागत नाही. तुम्ही पाहता चपाती आणखीन माझी भाजून होत आहे तोपर्यंत मी गॅस बंद केलेला आहे, कारण आहे त्या टेम्परेचरमध्ये लास्टची चपाती भाजून निघते शेवटची. आणि जोपर्यंत ती चपाती भाजून होते तोपर्यंत माझा साईडला किचन ओटा देखील क्लीन करून घेत आहे. इथं साईडला हे स्पून मिठाचा डबा वगैरे ठेवते ना, तिथं थोडंसं पीठ उडलेलं असतं सारखं, ते तसंच हातासारखं एखादं कापड मारून घेतलं ना त्याच्यावरती म्हणजे लगेचच क्लीन होऊन जातं. एक्स्ट्राचा आणखीन क्लिनिंगसाठी टाईम द्यावा लागत नाही आपल्याला इथं. गॅस देखील तसंच क्लीन करून घेते. आणि वैष्णवीला जेवणासाठी मी ताट देत होते. इथं आज एकच भाजी बनवलेली आहे. जर का मोकळी भाजी बनवलेली असेल सुकी भाजी तर मग डाळ भात नाही तिथे टिफिनला. पण ही ग्रेव्हीची भाजी आहे, चपातीसोबत आणि भातासोबत होऊन जाते आणि तिला आवडते देखील ही भाजी, म्हणून आज एकच भाजी बनवलेली आहे. 2 चपाती भात भाजी, म्हणजे आता एकदा 8:30 वाजता गेलेली, पूर्ण येईपर्यंत 5:30 वाजतात ना, मग होऊन जातं तिचं पोट भरून. ह्याच्यामध्ये आल्यानंतर संध्याकाळी नंतर परत घरात जेवते किंवा नाश्ता बनवते मग त्यावेळेस. आणि 2 दिवस अगोदरच मी न्यू इयरसाठी गुलाबजाम बनवलेले होते, गुलाबजाम देखील देत होते टिफिनला. आणि इतकं सगळं करेपर्यंत आपल्या चपात्या देखील छान थंड झालेल्या होत्या. थंड झाल्यानंतरच मी हॉटकेसमध्ये घालून ठेवते. आणि जे काही थोडीशी भांडी पडलेली आहेत ती हातासारखी लगेचच धुवून घेते मी. वैष्णवी आणखीन आवरत आहे, शूज वगैरे घालत आहे तिने, तोपर्यंत माझं ना किचनमधलं देखील काम आवरून होतं थोडं. कारण वैभवी आत्ता यावेळेला तिचं आवरत असते, वैष्णवी पण तिचं आवरत असते, तर मग मीही माझं आवरून घेते. मग त्यांचं आवरून झाल्यानंतर जाताना त्यांच्याजवळ जातेच. शेवटचं म्हणजे लास्टचं त्यांचं बाय वगैरे चालूच असतं. तुम्ही पाहता तिथं टाईम 8:30 झालेले आहेत. बाय. वैष्णवी गेल्यानंतर जी डाळ शिजलेली होती, डाळीला तेवढी द्यायची राहिली होती माझी, ती डाळच मी बनवून घेते. चपाती भाजी भात डाळ झालेली आहे, अंडे बॉईल करून झालेले आहेत आपले. तुम्ही पाहिलात म्हणजे सगळं क्लिनिंग करत भांडे धुत पूर्ण आपलं सकाळचं ना वाइंडअप करून घेतलेलं आहे. इथं वैभवीला जेवायला देत होते. अगदी सुटसुटीत छान क्लीन असं 1 ते 1.5 तासातच स्वयंपाक करून माझं किचन झालेलं आहे. आता या अशा स्वच्छ क्लीन किचनमध्ये आणखीन काही बनवायला लावलं तर कोणाला नको वाटणार आहे सांगा. असं स्वच्छ किचन भेटलं ना लगेचच डबल स्पीडने आपण कुणीही काम करायला तयार होतो. वैभवीच्या देखील मी वेण्या काढून घेते, 2 वेण्या. तिने टी व्ही बघत तिचं जेवण करत ना तिचं चालू होतं. यावेळेस मग 9:15 9:30 होत आलेलं असतं, त्यावेळेस तिने देखील जाते. बाय करा. तिचं जाईपर्यंत बाय करायचं होतच नाही, तिचा काही पायच निघत नाही लवकर मला सोडून. वैष्णवीचं तसं नाही, लगेच निघून जाते तिने. आय होप की तुम्ही सगळेजण मस्त असाल, स्वस्थ असाल. आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या नवीन ब्लॉगमध्ये.
रेसिपी तर दाखवतेच, पण आज म्हटलं तुमच्यासोबत ना माझं मॉर्निंगचं रुटीन शेअर करायचं होतं मला थोडंसं तुमच्यासोबत बोलायचं होतं. म्हणजे मी जे पण व्हिडिओ वगैरे शूट करते ना, त्याचं नोटिफिकेशन बऱ्याच जणांना जात नाही. म्हणजे मी देखील दुसऱ्या अकाउंटवरून देखील सबस्क्राईब केलेलं आहे ना, आज व्हिडिओ टाकला तर त्याच्यात 2-2, 3-3 दिवसानंतर मला त्याचं नोटिफिकेशन येतं. मग हे असं कसं काय होतं ना, खरंच मला कळत नाही आहे. त्यामुळं व्ह्यूज देखील खूप डाऊन येतात व्हिडिओजला, रेसिपीजला. आणि मग ते काल तर म्हणजे एका ताईंनी कमेंट पण केलेली होती, दीपाली ताईंनी. त्या सांगत होत्या मला की त्यांनी माझ्या एका व्हिडिओच्या खाली खूप मोठी कमेंट केलेली होती आणि म्हणजे पण ती कमेंट मला आलीच नाही, ते रिसीवच केले नाही, म्हणजे ते आलीच नाही मला कमेंट. मग असं कसं काय होऊ शकतं ना, म्हणजे कमेंट केली तर ते मला यायला पाहिजे. कसं काय ती कमेंट मला आली नाही, मला खरंच काहीच समजत नाही आहे. आणि काय होतं, आम्ही जे छोटे म्हणजे आत्ता आमची जस्ट सुरुवात आहे नाही का, मग फ्रेंड्स, फॅमिली, रिलेटिव्समध्ये कोणच या क्षेत्रात नसल्यामुळे कोणाला काही विचारता पण येत नाही की असं असं प्रॉब्लेम येतोय की काय करू की कसं सुधारू. म्हणून मग जे कोणी या क्षेत्रामध्ये जुने आहेत त्यांना जरी मेसेज केला ना, कमेंट जरी करून त्यांना जरी विचारलं ना, अजिबात कोणीच रिस्पॉन्स करत नाही. सरळ सरळ रिप्लाय तर करत नाहीत, पण ना धडधडीत कमेंट आपली ना डिलीट करून टाकतात त्यांनी. आम्ही का विचारतो त्यांना की म्हणजे त्यांच्याकडून काहीतरी सजेशन भेटल. म्हणजे असं तर काही नाही ना की यूट्यूब एखादी कंपनी आहे आणि तिथं जाऊन आम्ही विचारू शकतो, कोणी मॅनेजर आहे कोणी, असं काय म्हणजे समजतच नाही आहे की काय करावं काय नाही. आणि जे इतके मोठे मोठे यूट्यूबर आहेत त्यांना बऱ्याच वर्षांपासून पाहत आलेलो आहे, मग ते कुकिंग चॅनलचे असो किंवा व्लॉगिंगचे असो, त्यांना म्हणजे त्यांच्याकडून काहीतरी सजेशन भेटेल म्हणून त्यांना कमेंट केली तर धडधडीत ना आपली कमेंट डिलीट होऊन जाते. अजिबात कोणीसुद्धा सांगत नाही की सपोर्ट करत नाही. मग तेच थोडं डिसअपॉइंट चालू होतं की कसं काय असं होतं आहे म्हणून. तरी पण चालू आहेत, माझे प्रयत्न चालू आहेत. पण मग ही माहिती देखील मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती की असं असं होतंय म्हणून. मला फक्त इतकंच पाहिजे होतं की जर का माझा हा व्हिडिओ कोणी अनुभवी यूट्यूबर जर का पाहत असतील आणि त्यांना जर का या क्षेत्रातलं जर का काही माहिती असेल की म्हणजे माझं काही चुकतंय का, माझी कोणती सेटिंग चुकली का, कसं काय माझ्यासोबत असं होतं, नोटिफिकेशन जात नाही सर्वांना, किंवा मग कमेंट अशा आपोआप डिलीट कसं काय होतात, म्हणजे हे जर का मला थोडीशी माहिती भेटली खूप बरं होईल माझ्यासाठी. जर का कोणी म्हणजे अनुभव असलेलं यूट्यूबर जर का माझा व्हिडिओ पाहत असेल ना, तर प्लीज प्लीज त्यांनी मला कमेंट करून निदान थोडंसं गायडन्स तरी करावं, हेच मी अपेक्षा करते. म्हणूनच इतकंच बोलायचं होतं मला. आणि मी आशा करते की माझ्या रेसिपीसोबतच ना तुम्हाला माझे हे छोटे छोटे ब्लॉग देखील आवडतील. म्हणजे कमी वेळेमध्ये अगदी टाईम मॅनेजमेंट करून आपण झटपट कसं पटपट टिफिन वगैरे करून किचन देखील कसं झटपट क्लीन ठेवू शकतो, तेच फक्त मला सांगायचं होतं. माहिती आपण गृहिणी सगळंच करू शकतो, सगळेजण सगळंच हँडल करू शकतो, पण असं थोडंसं बघितलं ना असं आपण की हां आणखीन आपल्याला थोडंसं मोटिवेट व्हायला होतं. म्हणून फक्त हा व्हिडिओ बनवण्याचा पर्पज होता. व्हिडिओ जर का आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सगळ्यांचे. आणि सगळ्यांना ना माधवी स्प्लेटरमधील किंवा जेही हे व्हिडिओ पाहतात ते त्यांना सर्वांना नवीन वर्षाच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा. भेटूया पुन्हा एकदा मग अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.